हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे आपण भरपूर वेळेस ऐकलेलं असतं. सपोज आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंगला निघालेलो आहोत, आपल्याला भूक लागलेली आहे आणि कुठेतरी हॉटेलवर थांबायचंय. आपण कम्प्लिटली अनअवेअर आहोत की आपल्याला त्या रस्त्याने लागणारे हॉटेल्स कसे आहेत, त्यांची क्वालिटी कशी आहे. मग आपण काय करतो, आपल्याला जे हॉटेल रस्त्यावरून जाताना एकदम व्यवस्थित दिसतं, बाहेरून एकदम प्रॉपर वाटतंय, बोर्ड वगैरे व्यवस्थित लावलेला असतो, त्या हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय आपण घेतो, कारण त्या हॉटेलने ते क्रिएट केलेलं फर्स्ट इम्प्रेशन असतं. सिमिलरली मागच्या वर्षभरापासून आपण बायोलॉजी सब्जेक्टची किती मेहनत घेतली जरा आठवून बघा. ते तर जाऊ द्या, या मागच्या 3-4 दिवसामध्ये आपण आयुष्यात एवढा अभ्यास कधी केला नसेल तेवढा अभ्यास या पेपरसाठी आपण केलेला आहे. सो ही सर्व मेहनत वाया जाऊ शकते जर तुम्ही तुमच्या पेपरमध्ये लिहिलेले आन्सर्स प्रॉपरली प्रेझेंट केले नाहीत तर. कारण की तुम्हाला या ठिकाणी जो पेपर चेकर आहे त्याच्या सायकोलॉजी सोबत खेळायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय, जो पेपर चेकर असतो ना त्याच्याकडे एवढा मोठा गठ्ठा असतो, त्याला खूप पेपर चेक करायचे असतात. ऑलरेडी तो खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि या स्ट्रेसमध्ये असताना जर सपोज त्याच्यासमोर आलेला पेपर चेक त्याच्यासमोर आलेला जो पेपर आहे तो चेक करताना जर त्याला तो व्यवस्थित नाही वाटला तर कुठेतरी तो ऑलरेडी त्याचा सगळा स्ट्रेस त्या पेपरवरती निघत असतो आणि कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट हा तुम्ही तिथे क्रिएट करत असतात. सो या सर्व गोष्टी आपल्याला जर अवॉइड करायच्या असतील तर ॲज अ टॉपर म्हणून मी तुम्हाला इथे तुमचा पेपर कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही एक्झामिनरच्या पेपर चेकरच्या सायकोलॉजी सोबत खेळू शकता हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. कारण की मी माझ्या ग्रॅज्युएशन लेवलला, मास्टर्स लेवलला टॉपर तर होतोच, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल हा पेपर प्रेझेंटेशनचा सुद्धा होता. कारण की पेपर लिहित असताना तुम्ही जे इम्प्रेशन पेपर चेकरच्या मनामध्ये क्रिएट करता ते कुठेतरी सायकोलॉजिली तुम्हाला ॲट द एंड जेव्हा टोटल केली जाते कुठेतरी 4 ते 5 मार्काचा डिफरन्स नक्की क्रिएट करतं. त्यामुळे तुम्ही पेपर कसा लिहिणार आहात हे टॉपरच्या अँगलने या सेशनमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. त्यामुळे माझं रिक्वेस्ट तुम्हाला अशी असेल की तुम्ही अभ्यास किती केला, तुम्ही पेपर किती लिहिला, यापेक्षा तुम्ही पेपर कसा लिहिला याला फार महत्त्व द्यायला पाहिजे. विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. बच्चा पार्टी, सगळ्यात पहिले तुम्हाला जी आन्सर शीट मिळते ती साधारणपणे अशा पद्धतीने असते, असं आपण इमॅजिन करूया. या आन्सर शीटमध्ये बघा ऑलरेडी तुम्हाला हा जो आहे ना हा कॉलम दिलेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्केल आणि पेन्सिलने फक्त त्याच्या राईट साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे. बस एवढंच करायचंय, बाकी काहीच नाही करायचं. काही विद्यार्थी विचारतात की सर आम्ही या पेपरमध्ये या बाजूला सुद्धा एक लाईन ड्रॉ केली तर चालेल का? तर बाळांनो तुम्ही ती ड्रॉ करू शकता, पण मला असं वैयक्तिक वाटतं की विशेष अशी गरज नाहीये. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर दिलेला असतो. सो इथे तुम्ही सिम्पली तुमचा जो क्वेश्चन नंबर आहे तो तिथे पुट करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हेच करायचंय. बाळांनो, सगळ्यात पहिले जेव्हा तुम्हाला आन्सर शीट 10 मिनिटं अगोदर दिली जाते तेव्हा तुम्हाला पहिले बेसिक डिटेल्स भरायचे असतात. त्या मुद्दाम मी तुम्हाला इथे सांगितल्याने मी असं अज्युम करून चालतोय की तुम्ही याच्या अगोदर इंग्लिश, मराठी, फिजिक्स, केम, मॅथ्सचे पेपर दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. तरी पुन्हा एकदा सांगून देतो, तुमचा सीट नंबर, त्यानंतर तुमचा सीट नंबर वर्ड्समध्ये, सब्जेक्टचं नाव, डेट, तुम्ही किती सप्लिमेंट्स घेतल्या, तुम्ही लावलेला बारकोड आणि त्याच्यावरचा हॉलोक्रॉप्ट आणि जो त्या ठिकाणी काय म्हणूया आपण पेपरमध्ये तुम्ही लिहित असताना जो तुमचा समोर जो काही सुपरवायझर होता त्याची सिग्नेचर आहे की नाही हे जरा एकदा व्यवस्थितपणे बघून घेत चला, क्रॉस चेक करून घेत चला आणि मग पुढे पेपरला त्या ठिकाणी सुरुवात करत चला. कारण की होतं काय, आपण टेन्शनमध्ये असतो, कुठेतरी आपल्याकडून ही सिली मिस्टेक होऊ शकते. मला माहिती आहे तुम्ही नाही करणार आहे, पण तरी तुम्हाला एकदा अलर्ट केलं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आन्सर शीट मिळाल्यानंतर राईट साईडला एक कॉलम ड्रॉ करायचा आहे. बस तेवढाच करायचं आहे. इकडचा ऑप्शनल आहे, तुमची इच्छा असेल तर. त्यानंतर तुम्हाला सिम्पली जेव्हा तुम्ही सेक्शन लिहायला सुरुवात करता तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुम्ही जो पण सेक्शन लिहिणार आहात त्या सेक्शनला इथे अशा पद्धतीने तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. ओके, जमलं तर अशा पद्धतीने एक स्क्वेअर ब्रॅकेट केला तर लवकर हायलाईट होईल की बाबा तुम्ही सेक्शन ए लिहित आहात. जनरली प्रेफरेबली असंच म्हटलं जातं की सेक्शन्स हे सिक्वेन्समध्ये लिहिले गेले पाहिजे. म्हणजे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, ओके, असे सिरियली लिहिले गेले पाहिजे. पण सपोज एखादा विद्यार्थी असू शकतो की ज्याला पहिले सेक्शन डी लिहायचं आहे, लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझं प्रेफरन्स तर असंच असेल की तुम्ही सेक्शन्स हे लिहिताना सिक्वेन्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके,
क्लिअर. त्याच्यानंतर बघा जनरली बायोमध्ये जर बघितलं तर सेक्शन ए जो असतो त्याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 1 असतो त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला नॉर्मली 10 MCQ लिहायचे असतात. आता MCQचं आन्सर कसं लिहायचं हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. सो इथे बघा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघितला तर पहिला MCQ, दुसरा MCQ, तिसरा, चौथा असे तुम्हाला रोमन नंबर मध्ये दिलेले असतात. बरोबर आहे, राईट. सपोज तुम्हाला पहिल्या MCQचा आन्सर लिहायचं तर तुम्ही काय करायला पाहिजे, हा जो कॉलम तुम्हाला ऑलरेडी बोर्डाने दिला तिथे लिहायचं ANS म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम नाही, ANS म्हणजे आन्सर. ओके. काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही ANS च्या ऐवजी असा ॲरो केला चालेल का? काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ॲरो पण करू शकता. व्हॉटएव्हर फील सुटेबल टू यू यू कॅन ड्रॉ देअर. ओके, तुम्ही ते टाकू शकता तिथे, काही प्रॉब्लेम नाही. ANS टाका किंवा ॲरो टाका. त्याच्यानंतर तुम्ही जो MCQ लिहिणार आहे त्याचा नंबर मात्र इथे टाकायला विसरू नका. ओके. सो फर्स्ट असेल तर, आणि याचा पण एक सिक्वेन्स फॉलो करा, सिक्वेन्स चुकवू नका. त्याच्यानंतर सपोज तुम्ही पहिला MCQ जो अटेम्प्ट करताय त्याचा करेक्ट आन्सर हे ऑप्शन नंबर ए आहे सपोज, तर तुम्ही इथे लिहिताना ऑप्शन नंबर ए लिहायचा, डॉट तुमचं जे काही तिथे ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. जमलं तर त्याला अंडरलाईन केली तर अतिउत्तम. क्लिअर. अशा पद्धतीने तुम्हाला MCQचा आन्सर लिहायचा. काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायला लावलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहिलं तरी चालेल आणि जे तुमचा आन्सर असेल त्याला अंडरलाईन केली तरी चालेल. बट मला असं वाटतं की ही मेथड एकदम व्यवस्थित आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक छोटंसं करेक्शन मी करून देतो. बाळांनो, एकदा तुम्ही ए आणि तुमचं जे काही आन्सर ते लिहिलं तर प्लीज याला खोडून परत तुम्हाला नंतर थोड्या वेळाने वाटलं की याचा आन्सर बी आहे आणि तुम्ही इथे बी केलं आणि बीच्या समोर काहीतरी समजा रिप्रोडक्शन असं तुम्ही उत्तर लिहिलं तर बाळांनो प्लीज ही मिस्टेक करू नका. या ठिकाणी तुम्हाला त्याचे मार्क्स कदाचित मिळणार नाही. ओके. तर तुमचं जे फर्स्ट आन्सर असणार आहे तेच ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही आन्सर लिहिण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करा की बाबा याचं उत्तर डबल फर्टिलायझेशनच आहे का. नॉर्मली मी तर मुलांना हेच रेकमेंड करतो की तुम्ही शक्यतो MCQचे आन्सर जरी तुम्हाला येत असतील तरी पेपरच्या शेवटी लिहा. ओके. कारण की तोपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असते. कदाचित इकडून तिकडून थोडीशी मदत पण झालेली असते. मी प्रमोट करत नाही अशा गोष्टी, पण साधारणपणे MCQ हे तुम्ही शेवटीच लिहायला पाहिजे. क्लिअर. सो अशा पद्धतीने लिहायचं. तुमचा जो ऑप्शन नंबर आहे तो पण लिहायचा. फक्त काही मुलं हे जे ऑप्शन नंबर असतो तो इकडे टाकतात, इकडे न टाकता तुम्हाला इकडेच टाकायचा आहे. अशा पद्धतीने एक MCQ लिहिला, एक मध्ये जागा सोडा, एक स्पेस सोडा, एक लाईन सोडा, मग दुसरा MCQ, मग तिसऱ्याची लाईन सोडणार, परत मग तिसरा MCQ, अशा पद्धतीने लाईन, चौथा MCQ. अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कंप्लीट करायचा. जेव्हा तुम्ही सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 2 लिहायला जाणार, सेम तुम्ही तशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 इथे लिहू शकता. आता काही विद्यार्थी विचारतील सर आम्ही हे नवीन पेजवर स्टार्ट करू का, तर ॲज त्याची गरज नाहीये. पण हा क्वेश्चन नंबर नवीन स्टार्ट झालाय म्हणून तुम्ही नवीन पेजवर स्टार्ट करू शकता का? यस, ॲब्सोल्युटली नवीन पेजवर स्टार्ट केलं तरी चालेल, पण तिथे वरती असं नक्की मेन्शन करा की तो तुम्ही सेक्शन एच लिहत आहात. बरोबर आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न असणार आहेत. आन्सर 1चं तुम्ही जर लिहिणार असाल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लिहायला पाहिजे. तुम्हाला जो काही क्वेश्चन विचारलाय, सपोज तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे, डिफाईन डबल फर्टिलायझेशन. सो तुम्ही काय केलं, तुमचं हेडिंग टाकलं, 2 डॉट करून एक लाईन दिली, त्याच्या खाली एक अंडरलाईन केली. बरेच मुलं इथं स्टार सुद्धा करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. तुमची डेफिनेशन बघा किती एकदम व्यवस्थितपणे मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने प्रॉपरली तुम्ही डेफिनेशन लिहायला पाहिजेत. तुम्हाला वाटतंय की या डेफिनेशनमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तुम्ही त्याला अंडरलाईन सुद्धा करू शकता जेणेकरून ते एक्झामिनरच्या लक्षामध्ये येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. अशा पद्धतीने पहिल्याचं आन्सर लिहिलं, परत एक लाईन सोडा, दुसऱ्याचं आन्सर लिहिलं, परत एक लाईन सोडा, तिसऱ्याचं आन्सर लिहिलं. कृपया एक काळजी नक्की घ्या, आन्सर लिहिण्याच्या अगोदर डोक्यामध्ये विचार करून घ्यायचा की बाबा याचा आन्सर काय आहे. एकदा फायनल झालं, कॉन्फिडंट आहात, मग लिहायचं. बरेच मुलं खडाखोड करतात, खडाखोड केली म्हणजे ते तुमच्या पेपरचं निगेटिव्ह इम्प्रेशन असतं. एक्झामिनरला वाटतं की या मुलामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, याचा कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होतो आहे. सो या गोष्टीची काळजी घ्यायची सेक्शन ए मध्ये. याच्यानंतर आपण सेक्शन बी लिहिणार आहोत. बरोबर आहे. सपोज सेक्शन बी मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 12 पैकी 8 क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे असतात, 2-2 मार्काचे क्वेश्चन्स असतात. सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला, आता इथे सेक्शन बी आहे, आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पासून पुढे सुरू होणार आहे. सो इथे तुम्ही लिहिलं बघा, वरती तुम्ही सेक्शन बी लिहिलं, याचा अर्थ एक्झामिनरला कळाला की तुम्ही सेक्शन बी स्टार्ट केलाय. तुम्ही इथे लिहिताना लिहायचं आन्सर नंबर 3. ओके. तुम्ही थर्ड क्वेश्चनचा आन्सर लिहिताय असं त्याचा अर्थ होतो. ओके. एकदम स्पष्टपणे दिसते बघा, काही आहे का याच्यामध्ये काही खडाखोड, एकदम प्रॉपर प्रेझेंटेबल मॅनरमध्ये आहे. इथे हेडिंग टाकायचं, सिग्निफिकन्स. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. सो तुम्ही तुमचं हेडिंग टाकलं, प्रॉपरली त्याला हायलाईट केलं, अशा पद्धतीने अंडरलाईन केली,
वाटलं तर केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या खाली मग तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते एकदम सिस्टमॅटिक पॉईंट वाईज आन्सर लिहायचं असतं. बघा, पहिला पॉईंट टाकला, इट अवॉइड द चान्सेस ऑफ पॉली एम्ब्रिओनी. तुम्हाला वाटतंय की बाबा याच्यामध्ये पॉली एम्ब्रिओनी हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याला अंडरलाईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड, इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द फ्युचर प्लांट. सर्वायवल हा शब्द तुम्ही अंडरलाईन केला. इट इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ 2 प्रॉडक्ट्स, 2 प्रॉडक्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली इथे पॉईंट लिहायचे. एक्झामिनरला किती सोपं झालं बघा. पहिला पॉईंट वाचला, टिक केलं, अर्धा मार्क. दुसरा पॉईंट वाचला, टिक केलं, अर्धा मार्क. तिसरा पॉईंट वाचला, अर्धा मार्क. चौथा पॉईंट वाचला, अर्धा. एक्स्ट्रा पॉईंट लिहूनच यायचा. कधी कधी आपल्याकडून एखादा पॉईंट चुकू शकतो. सो इथे त्याने लगेच कॅल्क्युलेट केलं, साईडला तुम्हाला 2 मार्क देऊन तो मोकळा झाला. अशा पद्धतीने पेपर चेक करणाऱ्याला सोपं पडलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या पेपरकडे बघण्याची त्याची सायकोलॉजी बदलते. त्याला असं कुठेतरी मनात वाटायला लागतं की हा पोरगा हुशार दिसतोय बरं का, याने अभ्यास करून आलेला दिसतोय. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली लिहायचं आहे. आता इथे मी तुम्हाला अजून एक सजेशन देईल की सेक्शन बी मध्ये 12 पैकी आपल्याला 8 आन्सर्स लिहायचे असतात. मग आता बरेच मुलांना कदाचित तिथे असं होऊ शकतं की त्यांना कुठेतरी 6च येत असतात, 8 येत नसतात. मग ते मला म्हणतात की सर आम्ही पहिले 3रा लिहिला, मग आम्ही सिक्वेन्स वाईज लिहायचं का उलटं पालटं केलं चालेल, म्हणजे मला पहिले 8वा येतो एकदम व्यवस्थित, तो पहिले लिहू का? तर नका, तसं नका करू. तुम्ही सिक्वेन्सच फॉलो करा. 3रा, 4था येत असेल तर 4था, येत नसेल तर मग 5वा, 5वा बघा, 5वा येत नसेल तर मग 6वा. सिक्वेन्स फॉलो करा. उलटं पालटं करू नका, त्याला इरिटेट करू नका. तुम्ही त्याला इरिटेट केलं म्हणजे प्रॉब्लेम होऊन जाईल. सिक्वेन्स व्यवस्थितपणे फॉलो करा. क्लिअर? राईट? हा झाला सेक्शन बी. याच्यानंतर बाळांनो, एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने ती फॉलो करायची, ती अशी की प्रत्येक नवीन सेक्शन जो तुम्ही स्टार्ट करणार आहात तो तुम्हाला नवीन पेजवरच लिहायचा आहे. सेक्शन ए न्यू पेज, बी न्यू पेज, सी न्यू पेज, डी न्यू पेज. बिनधास्तपणे आन्सर शीट व्यवस्थितपणे युटिलाइज करायची. त्याच्यानंतर तुमचं जे काही आन्सर आहे ते आन्सर इथं लिहायचं, त्याचा नंबर इथे टाकायचा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करायची. क्लिअर? आता ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बाळांनो रफ वर्क करतात, तर रफ वर्कसाठी तुम्ही डायरेक्टली शेवटचं जे पेज असतं, आता बायोमध्ये ॲज सच काही गरज पडत नाही, पण गरज कधी पडू शकते, सपोज तुम्हाला क्रॅनियल नर्वचे नंबर्स विचारले. आता तुम्ही कधी तो टेबल ड्रॉ करत बसणार आहे का? मग बऱ्याच मुलांनी पाठ केलेला असतो, O3 T2 AFA GVSH. मग आता हे लिहायला लागतं त्यांना. मग हे कुठेतरी लिहायचं, तर मग हे शेवटच्या पेजवर तिथे वरती टाका असं रफ वर्क. ओके, त्याला पण ब्रॅकेट करा म्हणजे एक्झामिनरला कळतं की बाबा याने रफ वर्क केलं. त्याच्या खाली तुमचं जे काही रफ वर्क असेल, तुम्हाला जे काही करायचंय, समजा एखादा न्यूमरिकल त्याचं कॅल्क्युलेशन करायचे, ते सगळं तुम्ही शेवटच्या पेजवर जनरली करायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ करतात तर बाळांनो, तुम्हाला सपोज ह्युमन स्पमची डायग्राम सांगितली, तर हे जे असतं याला स्कीमॅटिक म्हणतात. हे तुम्हाला स्पम सारखंच दिसलं पाहिजे. नाही तर विचारलाय स्पम आणि तो काहीतरी वेगळा स्पम दिसू राहिला, मग तो स्पम काढताना हत्तीचा स्पम पण नाही काढायचा आणि एकदम छोटावाला स्पम पण नाही काढायचा. नॉर्मल ह्युमन स्पम जो आहे तो काढायचा आहे. प्रॉपरली आन्सर शीटमध्ये डायग्राम जास्त मोठी पण नको, जास्त छोटी पण नको. प्रॉपर ॲव्हरेज डायग्राम, जी मीडियम साईजची डायग्राम असेल, जी तुमच्या आन्सर शीटमध्ये व्यवस्थितपणे शोभते आहे, अशी डायग्राम तुम्हाला पहिले ड्रॉ करायची. त्याच्यानंतर त्याला प्रॉपरली तुम्हाला लेबल्स करायचे आहेत. जे काही तुमचे इम्पॉर्टंट लेबल्स आहे ते एका बाजूला घ्या, मेन लेबल्स एका बाजूला घ्या. नंतर तुमची ही जी काही डायग्राम आहे तिचं मेन लेबल खाली घ्या आणि पूर्ण डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तिला व्यवस्थितपणे एक स्क्वेअर ब्रॅकेट नक्की टाका. किती छान दिसतंय बघा. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम्स या त्या ठिकाणी पेपरमध्ये ड्रॉ करायच्या आहेत. क्लिअर? राईट? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपरला कमीत कमी मिस्टेक्स करा, आहे ना, खाडाखोड करू नका. जिथे उत्तर येत नाहीये विचार करा आणि मगच लिहा. जिथे उत्तर तुम्हाला थोडं आठवतंय, थोडं नंतर आठवणार आहे, तो क्वेश्चन शक्यतो शेवटीच अटेम्प्ट करा. त्याला जागा सोडा. फक्त याचा अर्थ असा नाही की तुम्ही पेपरमध्ये जागा सोडत पुढं गेले. ओके, याची काळजी घ्या. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला 10 मिनिटं शेवटी एक्स्ट्रा मिळतात. त्या 10 मिनिटामध्ये काय करायचंय, तर त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही जो काही पूर्ण तुमची आन्सर शीट लिहिलेली आहे, क्वेश्चन्स नंबर नीट टाकले का ते बघायचं आहे. कारण की बरेच मुलं पेपर देऊन आल्यानंतर, घरी आल्यानंतर हा विचार करतात, यार मी पेपर तर लिहिलाय पण मी क्वेश्चन नंबर बरोबर टाकलाय की नाही मला आठवत नाहीये. सो हा डाऊट तुम्हाला डिलीट करता येऊ शकतो जर तुम्ही शेवटच्या 10 मिनिटात क्वेश्चन नंबर्स व्यवस्थित टाकले तर. राईट? हे बघायचंय. कुठे तुम्ही MCQ लिहायला तर विसरले नाही ना? मी सांगितलं की MCQ शेवटी लिहायचे. मग कधी कदाचित काही मुलं MCQच विसरून जातात लिहायचे. तर बाळांनो, MCQ तुम्हाला विसरायचे नाहीयेत. मी सांगितलं त्याप्रमाणे MCQ लिहून यायचे आहे. राईट? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
कदाचित तुम्हाला समजा एखाद्या MCQचं उत्तर येत नाहीये तर मुलं ते रिकामं सोडून येतात. बाळांनो, एखादा तुक्का मारून या, ABCD चारीपैकी एखादा MCQचं ऑप्शन लिहून या. जर बरोबर निघाला तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. रिकामं का सोडायचं? काही मुलं रिकामं सोडून येतात. तो या मिस्टेक्स तुम्हाला शक्यतो टाळायच्या आहेत. अशा पद्धतीने पेपर व्यवस्थितपणे प्रॉपरली प्रेझेंट करायचा आहे. कुठेतरी तुम्हाला नक्की मी एवढं कन्फर्म सांगतो, 3 ते 4 मार्काचा बेनिफिट हा ॲट द एंड ऑफ पेपर होतो. अर्धा मार्क का होईना, पण त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. राईट. तर हे झालं बोर्ड एक्झाम. आता आपण MSTCDच्या तयारीला लागणार 7 तारखेपासून, 7 मार्चपासून. ओके. सो 7 मार्चपासून आपला क्रॅश कोर्स सुरू होतो आहे. खूप छान विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करायला सुरुवात केलेली आहे. आज 5 तारीख आहे. 5 तारखेपर्यंत आपल्या कोर्सची प्राइस ही 999 आहे. जॉईन करून घ्या. हा आपला लाईव्ह कोर्स आहे, आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. ॲप्लिकेशन आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. जर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर रेकॉर्डेड कोर्स पण तुम्हाला सेम 499 मध्ये भेटेल. लाईव्ह 999 मध्ये होता. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आणि MCQ बॅचचे कोर्सेस आहे, ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. नवीन असाल तर बाळांनो टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. माझ्या सर्व लेक्चरचे अपडेट तुम्हाला तिथे मिळत असतात. पेपर प्रेझेंटेशनचं लेक्चर आवडला असेल तर एक लाईक, खाली कमेंट नक्की टाका की सेशन कसं होतं. आणि या टिप्स आणि या टेक्निक्स ज्या तुम्हाला मी सांगितल्या या पेपरला फॉलो करा. तुमचा पेपर एकदम OP असेल इतरांपेक्षा. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.